ओ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अध्याय 15वा पुरुषोत्तम योग। पुरुषोत्तम सर्वोत्तम पुरुष म्हणजे परमात्मा परमेश्वर परब्रह्म। हा अध्याय गीतेमध्ये महत्वाचा मानला जातो का? कारण ह्या अध्यायामध्ये ब्रह्माला प्रत्यक्ष कसं जाणार? तुम्ही मोक्षाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलात, आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला आहे, पण त्याचा अनुभव प्रत्यक्ष नाही। तो अनुभव प्राप्त करण्यासाठी आत्मसाक्षात्कार म्हणजे काय कळलंय? आत्मा कळलेला आहे, अंतस्थ आत्मतत्व कळलेलं आहे, परंतु त्याचा अनुभव येणं बाकी आहे। तो अनुभव येण्यासाठी हा अध्याय तुम्हाला मदत करतो, त्याचं ज्ञान प्रदान करतो। क्षर अक्षर उत्तम पुरुष। क्षर म्हणजे जे नाशवंत आहे ते, अक्षर म्हणजे जे अविनाशी आहे। हे क्षर ज्याच्यावर आधारित आहे ते अक्षर। उदाहरणार्थ समुद्र, समुद्रातील लाटा समुद्रावर आधारित आहेत, समुद्रातील पाण्यावर आधारित आहेत। ते लाटा म्हणजे अक्षर, ते पाणी म्हणजे अक्षर, आणि याच्या पलीकडे तो ब्रह्म आहे ज्यामुळे या पाण्याची निर्मिती झाली, ज्यामुळे या संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली, अशा कित्येक ब्रह्मांडाची निर्मिती झाली। ब्रह्मांड, आकाशगंगा किती आहेत कोणाला काहीच माहिती नाही। अजूनही आपण बातमी वाचतो, महिन्यातून एखादी तरी असतेच। दूर अलायन्सने आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। किती दूर? 5 लाख प्रकाश वर्ष दूर। इमेजिनही करू शकत नाही। परंतु मानवाने जे 30-40 वर्ष 50 वर्षापूर्वी जे यान पाठवलेली आहेत, जी आपली सूर्यमालिका पार करून गेलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्याद्वारे त्यांना कळलं असेल की मनुष्य म्हणजे काय, मानवसृष्टी म्हणजे काय, आणि ते सिग्नल इथपर्यंत पोहोचले आणि आपल्याला ते कळलं, अरे असं काहीतरी अस्तित्वात आहे। जस्ट सिग्नल। अशी काही ना काही घटना आपल्याला ऐकायला वाचायला मिळतेच। या सृष्टीच्या पलीकडे, या ब्रह्मांडाच्या पलीकडे, आपण ज्याला सूर्य समजतो, या सूर्यमालेच्या पलीकडे सुद्धा जग अस्तित्वात आहे, काहीतरी अस्तित्वात आहे। त्याला हिंदू धर्माने ब्रह्म म्हटलं, पुरुषोत्तम म्हटलं। तो ह्या सर्व पुरुष म्हणजे संस्कृतीच्या या सर्व निर्मितीच्या पलीकडे
आणि या निर्मितीला सुद्धा आधार देतो. या निर्मितीमध्ये सुद्धा पूर्णतः सर्वव्यापी आहे. या निर्मितीमध्ये, या जगामध्ये सर्वव्यापी आहे. या जगाला तो आधार देतो. आणि हा आधारस्तंभ आणि सर्वव्यापी जग याच्या पलीकडे सुद्धा तो अस्तित्वात आहे. अशा कित्येक जग आणि त्याला आधार देणाऱ्या अव्यक्त यांना व्यापून यांच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात आहे. असे कित्येक आहेत, कोणालाच माहिती नाही. त्याला पुरुषोत्तम म्हटलेलं. क्षर अक्षर उत्तम पुरुष. आतापर्यंत आपण भगवद्गीतेमध्ये क्षर आणि अक्षर पर्यंत पोहोचलो. मानवी बुद्धी कसली कल्पना करू शकते, कुठपर्यंत पोहोचू शकते. या वैखरी वाणीद्वारे मनुष्य काय स्पष्ट करू शकतो, या शब्दांमध्ये आपण काय व्यक्त करू शकतो. व्यक्त अव्यक्त याच्या पलीकडची जी संकल्पना आहे, क्षर अक्षर उत्तम पुरुष. अक्षर म्हणजे पुरुष कळलेला आहे, ब्रह्म कळलेला आहे, पण उत्तम पुरुष, पुरुषामध्ये उत्तम. अशा कित्येक पुरुषांना निर्माण करणारा, त्यांच्यामध्ये राहणारा, त्यांना व्यापून त्यांच्या पलीकडे अस्तित्वात असलेला उत्तम पुरुष, पुरुषोत्तम. भगवंतांनी त्या पुरुषोत्तमाचं या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. फार सुंदर अध्याय. हा अध्याय म्हणजे उपनिषद म्हटलं तरी हरकत नाही. उपनिषदांचं ज्ञान या अध्यायामध्ये दिलेलं आहे. क्षर म्हणजे ब्रह्माचं विनाशी स्वरूप, जे आपण अनुभवतो, जे जग आपण अनुभवतो, जी सृष्टी आपल्याला कळते, जी गतिशील आणि गतिरहित सर्व काही आहे, ते क्षर आहे, नाशवंत आहे. त्याच्यात सतत बदल घडत असतात. आणि हे सर्व ज्यामुळे घडतं, ज्याच्यावर अवलंबून आहे, ज्याच्यामुळे निर्माण झालेलं आहे, ते अक्षर. त्याला सत्य म्हटलेलं आहे, सत्यतत्व म्हटलेलं आहे, आत्मतत्व म्हटलेलं आहे. आत्मतत्व ब्रह्म आणि ब्रह्मामुळे निर्माण झालेली ही सृष्टी, हे ब्रह्मांड, हे सर्वांना व्याप्त आणि याचा आधार आहे. कसं? सूर्य, सूर्य एकच असतो, त्यापासून कित्येक सूर्यकिरणे पडतात. ते कित्येक ग्रह, तारे, या ब्रह्मांडातील वस्तू, गतिशील, गतिमान, स्थिर, या सर्वांना प्रकाशित करतं, सर्वांना एनर्जाइज करतं सूर्यकिरणांवर. तसंच पुरुषोत्तमापासून अव्यक्त निर्माण होतात. आणि ह्या अव्यक्त कोणत्या तरी व्यक्त सृष्टीला, व्यक्त ब्रह्मांडाला सपोर्ट करतात, आधारभूत ठरतात. सूर्य, सूर्यकिरणे, सृष्टी. क्षर अक्षर उत्तम पुरुष. आपण जे बघतो, आपण जे जाणतो, आपण म्हणजे काय? हे शरीर, मन आणि बुद्धी, यांची निर्मिती कशामुळे होते? वासनांमुळे. वासना कशामुळे निर्माण होतात? ब्रह्म किंवा देव किंवा ते अव्यक्त जसं आहे, जे आहे ते न जाणल्यामुळे जे काही निर्माण होतं, ती तुमची सृष्टी, त्या तुमच्या वासना, ते तुमचं व्यक्त स्वरूप, तुमचं जग. परत सांगतो,
ब्रह्म, पुरुषोत्तम, त्यापासून अव्यक्त. व्यक्तचा संबंध हे शरीर मन आणि बुद्धीचे व्यक्त, याचा संबंध अव्यक्तशीच आहे. पुरुषोत्तमाशी डायरेक्ट येतच नाही, तो कन्सेप्टच नाही ते. व्यक्त शरीर मन आणि बुद्धी, याचा संबंध अव्यक्त. कशामुळे? अव्यक्तला न जाणल्यामुळे हे व्यक्त निर्माण होतं. तुम्ही निर्माण होता, तुमचं शरीर मन आणि बुद्धी निर्माण होते, तुमचं जग निर्माण होतं. अव्यक्तला न जाणल्यामुळे जे काही निर्माण होतं त्याला तुमच्या वासना म्हणतात. आणि त्या वासनांपासून जे काही निर्माण होतं, शरीर मन बुद्धी, प्रारब्ध वासना, निसर्गतः संपवण्यासाठी हे शरीर मन आणि बुद्धी निर्माण करतात, तुमची सृष्टी निर्माण करतात, तुमचा संसार निर्माण करतात, तुमचं जग निर्माण करतात. प्रत्येकाचं जग वेगळं आहे, कारण प्रत्येकाचा ब्रह्माबद्दलचा, ब्रह्माच्या अव्यक्त स्वरूपाचा नासमजपणा पासून निर्माण होणारा गैरसमज वेगळा आहे. उदाहरणार्थ आपण तारे पाहतो आकाशामध्ये, तारा जसाच्या तसा ओळखला, शुक्रतारा शुक्रतारा म्हणून ओळखला, काही हरकत नाही. किंवा त्याला ना ओळखला तरी काही हरकत नाही. काय? मी शुक्रताराला ओळखले आणि शुक्रताराला नाही नाही ओळखले. ओळखले म्हणजे ज्ञान, आणि नाही ओळखले म्हणजे अज्ञान. व्हेरी गुड. ज्ञान असो अज्ञान असो तरी सुद्धा तुम्ही अव्यक्तच आहात. तुम्हाला व्यक्त व्हायची गरज नाही, कळलंय तुम्हाला. काय कळतं हे सुद्धा कळलंय, आणि काय नाही कळत ते सुद्धा कळलंय. परंतु अरे तो शुक्र तारा नाही, तो तर बुध आहे, तो तर गुरु सारखा दिसतो, तो तर शनी सारखा दिसतो. हे जे काही आहे ते गैरसमज आहे. ते गैरसमज म्हणजे तुमचं जग. तुम्ही निर्माण केलेलं. प्रत्येकाचा गैरसमज वेगळा असू शकतो. नासमज हे बेसिक आहे, पण त्याच्या गैरपासून गैरसमज कसे निर्माण व्हावा, ही तुमची इंडिव्हिज्युअलिटी आहे, या तुमच्या वासना आहेत. हे तुमचं 3D स्ट्रक्चर आहे, त्रिगुणात्मक रचना आहे. मागच्या अध्यायात आपण बघितलं सत्व रजस तमस, याचं प्रमाण आहे, हे प्रत्येकाचं वेगळं आहे. 3 गुण याच्या प्रमाणापासून मोजता न येणारी जीवसृष्टी निर्माण होते. किती मोठं आश्चर्य बघा. मोजता येत नाही इतकी जीव निर्माण होतात, आणि प्रत्येक जीव हा एकमेकापासून वेगळा आहे. का? कारण त्याचा त्या ब्रह्माबद्दलचा गैरसमज वेगळा आहे. त्या देवाबद्दलचा गैरसमज वेगळा आहे. म्हणून प्रत्येकाची सृष्टी वेगळी आहे. हे त्रिगुणात्मक गैरसमज, 3 टायर स्ट्रक्चर तुमच्या वासनांचं, यामुळे तुमचं दृश्य जग निर्माण होतं, तुमची सृष्टी निर्माण होते, आणि तुमचा संसार निर्माण होतं, तो तुम्ही आयुष्यभर जगता. याचं मुख्य
दुवा काय? तुमच्या प्रारब्ध वासना, वासनांमध्ये सत्व रजस तमस, याच्यामध्ये ज्या तुमच्या उत्कटी वासना असतात, ज्या इंटेन्स वासना असतात, त्या प्रारब्ध वासना म्हणून प्रकट होतात. आणि त्या संपवण्यासाठी तुम्हाला निसर्गतः तुमचं शरीर, मन आणि बुद्धी निर्माण होतं, जेणेकरून तुमच्यातील जे उत्कट सत्व रजस तमस गुण आहेत, हे निसर्गतः संपवले जातील आणि तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल, तुमच्या त्या वासना संपतील. थोडक्यात तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहेत, पण तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपयाचाच विड्रॉल अलाउड आहे. असं आयुष्यभरात 1,00,000चा विड्रॉल अलाउड आहे, तुमचा बॅलन्स नील होईल. हा 1,00,000 बॅलन्स जो तुम्हाला ऍक्सेसिबल आहे, जो तुम्हाला डिस्पोजेबल म्हणून अवेलेबल असतो दर महिन्याला, त्या तुमच्या प्रलब्ध वासना. आणि हे एफडीज असतात, तुमचे फिक्स असतात, जे दर वर्षाला मॅच्युअर होतात आणि तुमच्या अकाउंटमध्ये टाकतात. ते अकाउंट म्हणजे तुमचं आयुष्य, आणि जे येतात त्या म्हणजे तुमच्या संचित वासना. आणि ते मूळ कशामुळे निर्माण होतं? ब्रह्माला ब्रह्म न जाणल्यामुळे, ब्रह्माच्या अजाणतेमुळे हे वासनांचं अकाउंट निर्माण होतं. आपल्याला अकाउंटिंग माहितीये, आपल्याला हिशोब येतो, आपल्याला पैसे कळतात. तेच तत्व तुमच्या वासनांबद्दल आहे. तेच तत्व. सेम वे अकाउंटिंग निर्माण राहतं. तुमचं फायनान्शियल इयर म्हणजे तुमचं आयुष्य, बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतो. तसं तुमच्या वासनांचा बॅलन्स पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड होतो. तर तुम्ही संपवला तर संपेल, तुम्ही वाढवला तर वाढेल, तुम्ही कमी केला कमी होईल. डिपेंड्स ऑन. तुम्ही हे सत्य जाणून आयुष्य जगता आणि काय करता? तुमचा बॅलन्स वाढवायचा प्रयत्न करता. पण वासनांच्या बद्दल उलट आहे. हेच आश्चर्य आहे. तुम्हाला शरीर, मन आणि बुद्धी हा वासनांचा बॅलन्स कमी करण्यासाठी दिलाय. आणि तुम्ही करता काय? वासनांचा बॅलन्स वाढवता. या जगामध्ये सुख उपभोगण्यासाठी फुल प्लेज तुमच्या शरीर, मन, बुद्धीला घेऊन जातात. एक वासना संपवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्याबरोबर 10 वासना घेऊन येतात. तो बॅलन्स वाढतच जातो. जे काही ज्ञान असेल त्याचा उपयोग तुम्ही वासना वाढवण्यासाठी करता, कमी करण्यासाठी नाही. परंतु हे ज्ञान कशासाठी दिलेलं आहे? तुमच्या वासना कमी करण्यासाठी. पण तुम्ही वापरतात कशासाठी? जगामध्ये जाऊन तुमच्या वासना वाढवण्यासाठी. एक्झॅक्टली अपोजिट. आणि आपल्या नकळत हे घडत असतं का? कारण आपला स्वभावच तो असतो. तुम्ही म्हणाल, गुरुजी मग जगात जगू कसं? पैशाशिवाय मी जगू कसं? मला खायला कोण देईल? मी राहू कुठे? माझं सर्व्हायव्हल कसं होईल? सर्व्हायव्हल पुरतं जमवण्यास कोणीच नाही म्हणत. तो तुमचा अधिकार आहे. परंतु तुम्ही करता काय? इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. फ्युचर महत्वाचं आहे.
आणि सर्व्हायव्हलला विसरता, सर्व्हायव्हलच्या गरजा विसरता आणि त्याच्या पलीकडे जा. शेवटी काय, तुमचा व्यसनांचा बॅलन्स जेव्हा तुम्ही मरण्याच्या स्थितीत पोहोचतात, प्रारब्ध वासना संपतातच, त्याच्यासाठीच आयुष्य आहे आणि ते निसर्गतः येतात. संपतील असं नाही, ती संपली तरी अजून 10 वासना निर्माण होतील. अशा प्रकारे ऍट दी एंड काय, तुमचा बॅलन्स जर कमी झाला, प्रारब्ध वासना तर संपतीलच, पण त्या संपवता संपवता तुम्ही अधिक वाढवल्यात का? जर वाढवले असतील तर बॅलन्स वाढेल, तुमचं वासनांचं लोड वाढेल, पुढच्या जन्मावरती लोडिंग इफेक्ट येईल. वासना संपवण्याचा. कारण शरीर, मन आणि बुद्धी कशासाठी मिळतो? जन्म कशासाठी मिळतो मनुष्याला? वासना संपवण्यासाठी. अकाउंटमध्ये पैसे जास्त असले तर काळजी असते, काय करायचं, काय करायचं, काय करायचं. नसले तरी काळजी असते, कुठून आणू, काय करू, कसं सर्वाइव्ह. योग्य बॅलन्स जर असेल तर काळजी मिटते. तुमची योग्यता तुम्ही ठरवा आणि तुमचा बॅलन्स तुम्ही ठरवा. तितकाच कॅरी करा जितका तुम्हाला शक्य आहे, जितकी तुमची क्षमता आहे. दुसऱ्याचा विचार कर्तव्य म्हणून करा, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही. त्या जीवाला सुद्धा त्याचं शरीर, मन आणि बुद्धी आहे, ही इज ऑल्सो बिझी. तो त्याचा अकाउंट चालवत असतो. तुम्हालाच वाटतं माझ्याशिवाय होऊ शकत नाही, असं काही नसतं. तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही करा. तुमची इच्छा आकांक्षा म्हणून केलं तर ते त्या जीवाला आवडेलच असं नाही, परिणाम तुम्हाला दिसतातच. कर्तव्य म्हणून केलं तर तुम्ही तुमची वासना संपवता, ती इच्छा संपवता, अधिक इच्छा निर्माण करत नाही. क्षर अक्षर उत्तम पुरुष. ह्या क्षरामध्ये जितकं तुम्ही गुंताल, काही गैरसमजांमध्ये जितकं तुम्ही गुंताल, तितकं संसारात गुंताल, तितकं ह्या जगात गुंताल. मुक्ती कुठे आहे? गुरुजी, मी भगवद्गीता तुम्ही दिलेलं ज्ञान मनापासून ऐकतो, आतापर्यंत उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला, पण काय गुरुजी, काही फारसा फरक पडलेला जाणवत नाही. कसं जाणवेल? तुम्ही ज्ञान उपयोगात कशासाठी आणता? हे दिलेलं कशासाठी? तुम्ही योग्य मर्यादा ठरवली का? तुम्ही तुमच्या जगाला समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे का? मला आवडतं म्हणून मी करतो, माझी अशी इच्छा आहे, लोड वाढणारच, वासना वाढतीलच. भगवंतानी या अध्यायामध्ये ब्रह्म कुठे बघायचं, कसं ओळखायचं, ब्रह्म क्षर याचे दोन पैलू दिलेत. एक महाकाय प्रकृती आणि एक सूक्ष्म प्रकृती. मॅक्रोकोझम, मायक्रोकोझम. मॅक्रोकोझम म्हणजे ग्रॉस गोष्टी, मोठा पर्वत, सागर, स्टेट बँक ऑफ इंडिया, आपलं खातं नाही सेव्हिंग, स्टेट बँक ऑफ इंडिया, आपलं खातं म्हणजे मायक्रोकोझम. आपलं आयुष्य म्हणजे मायक्रोकोझम. या सृष्टीमध्ये काय, एक छोटासा जीव. मॅक्रोकोझम म्हणजे ही सृष्टी, मायक्रोकोझम म्हणजे आपला छोटासा जीव. भगवंत म्हणतात ब्रह्म मॅक्रोकोझम मध्ये सुद्धा आहे, मायक्रोकोझम मध्ये सुद्धा. हा मायक्रोकोझम तुमच्या प्रत्येक वासना, या प्रत्येक वासनामध्ये ब्रह्म आहे. कसा?
फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. वासना म्हणजे काय? ब्रह्माला ब्रह्म म्हणून न समजल्यामुळे जे काही निर्माण होतं त्याला वासना म्हणतात. ते प्रत्येक वासनाचा ब्रह्माशी संबंध आहे. काय म्हणून? ब्रह्माला न कळल्यामुळे. आणि ब्रह्म ही संकल्पना अस्तित्वात असेल तरच प्रश्न निर्माण होतो, ब्रह्माला कळणं किंवा न कळणं. एक उदाहरण घेऊया. बहुचर्चित उदाहरण. संध्याकाळच्या सायंप्रकाशात दोर पडलेला असतो जमिनीवरती. त्याला पाहून मनुष्य म्हणतो, अरे साप साप साप. त्या धुसर उजेडामुळे त्याला कळत नाही ते काय. पण जेव्हा टॉर्च लावली जाते किंवा लाईट ऑन केले जातात तेव्हा कळतं, अरे हा तर साप नाही, हा तर दोर आहे. साप म्हणून जे काही तुमच्या मनात निर्माण होतं या तुमच्या गैरसमज. दोर म्हणून जे काही तुमच्या मनात निर्माण होतं तो तुमचा समज. हा समज ना समजामुळे गैरसमजामध्ये रूपांतरित होतो. त्या दोराला दोर म्हणून जर जाणलं प्रश्न नाही, ती गोष्ट तिथेच संपते. पण त्याला जर तुम्ही साप म्हणून जर बघितलं, गैरसमज निर्माण होतो. तो साप असा आहे, तो विषारी आहे, तो काळा आहे, त्याला फण आहेत, दोन तोंड आहे, वगैरे वगैरे वगैरे. थिंग्स गोज. पण दोराला दोर म्हणून समजलं, प्रश्नच नाही. किंवा नाही समजलं काही तरी काही हरकत नाही, गैरसमज निर्माण होणार नाही, वासना पुढे जाणार नाही, वाढणार नाही. तिथेच समाप्त होईल. ते काय आहे हे जाणण्याची वासना तिथेच समाप्त होईल. आहे, यू फॉरगेट इट. साप आहे, काळा साप आहे, विषारी आहे, वगैरे वगैरे वगैरे, गैरसमज निर्माण होणार. तुमची ही काल्पनिक सृष्टी निर्माण होणार नाही, तुमचं हे जग निर्माण होणार नाही. ही माया निर्माण होणार नाही. ही सृष्टी म्हणजे काय? माया. तसंच ब्रह्म अस्तित्वात आहे जोपर्यंत ज्ञानाचा उजेड पूर्णतः पडत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही ब्रह्म ब्रह्म आहे काय. मुमुक्षत्व असेल तर ज्ञानाच्या उजेडाने तुम्हाला कळेल ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय. फुल स्टॉप. तुम्हाला सत्य कळलं. पण ज्ञानाचा उजेड जर धुसर असेल, तुमच्या वासनांनी जर ऍडल्टरेटेड असेल, तर ब्रह्म तुम्हाला मॅक्रोकोझम म्हणून दिसेल, एक महाकाय प्रवृत्ती म्हणून दिसेल, किंवा सूक्ष्म प्रवृत्ती म्हणून दिसेल, काही दिसेल. परंतु ह्याची शक्यता का निर्माण होते? हे विनाशी महाकाय वस्तू आहे किंवा जीव आहे, किंवा विनाशी सूक्ष्मातला सूक्ष्म जीव आहे किंवा वस्तू आहे, हे सृष्टी हे जग आहे, हे विचार कशामुळे निर्माण होतात? ब्रह्माच्या अस्तित्वामुळेच ना. अस्तित्व असेल तरच नासमज निर्माण होईल, तरच गैरसमज निर्माण होईल. अस्तित्वच नसेल तर नासमजाचाही प्रश्न नाही, गैरसमजाचाही प्रश्न नाही. याच्यावरून ब्रह्माचं अस्तित्व अस्तित्व गैरसमजावर नासमजावर गैरसमज अवलंबून आहेत, अक्षरवर क्षर अवलंबून आहे. पण या अक्षर आणि क्षरच्या पलीकडे पुरुषोत्तम परब्रह्म आहे. त्याला अव्यक्त म्हटलेलं भगवंताने, अक्षर म्हटलेलं.
आणि ह्या अक्षरावर हे सर्व क्षरावर अवलंबून असतं. या नासमजुतीवर ही सर्व गैरसमजूत निर्माण होते. पण मूळ काय? क्षर, अक्षर, उत्तम पुरुष. मूळ तो दोर आहे, ते ब्रह्म आहे. जेव्हा तुम्ही ब्रह्म जाणार तेव्हा अहम ब्रह्मास्मी हा अनुभव प्राप्त होईल. तुम्हाला जगातील कुठलीच इच्छा निर्माण होणार नाही आणि तुम्ही स्वतः ब्रह्म बनाल. कसं? पाण्यापासून लाटा निर्माण होतात, पण शेवटी पाण्यातच नष्ट होतात, पाण्याशीच एकरूप होतात. तसं या ब्रह्मापासूनच तुम्ही निर्माण होणार आणि ब्रह्मामध्येच तुम्ही जाणार. हे सत्य या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलेलं. ते आपण पुढील सदरापासून जाणून घेऊया. हरिओम.